हॅलो, मी वैदेही हाती बिहाफ ऑफ प्रमिला अकॅडमी तुमच्या सर्वांचं या निसर्गरम्य वातावरणात इंटरव्ह्यू सेशन मध्ये स्वागत करत आहे. आज आपल्या सोबत आहे ज्याने SSC बोर्ड एक्झाम मध्ये 92 हा स्कोर अचीव केलेला आहे. तर भेटूया हंसराज आणि हंसराजच्या वडिलांना. नमस्कार सर. तर हंसराज, पहिला प्रश्न तुलाच असेल माझा, की जेव्हा तू स्क्रीनवर बघितलं की 92% आहेत तुला, तेव्हा तुझी फर्स्ट रिॲक्शन काय होती? मला माझा टार्गेट अचीव करून खूप आनंद झाला व माझा हा टार्गेट होता की 90 प्लस गेलो पाहिजे आणि तेच झालं. त्यामुळे मला देखील आनंद झाला व माझ्या सहकुटुंब सर्वांना आनंद झाला. सर, तुमच्यासाठी तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. हा खूप प्राऊड मुवमेंट आहे. तर तुमची फर्स्ट रिॲक्शन काय होती? कसं मुलाला ज्या वेळेस आपलं जे ठरलेलं ध्येय असतं शैक्षणिक दृष्ट्या ते पाहत असताना जेव्हा त्याची अचिव्हमेंट ही खरी ठरते, तर त्यावेळची जी पोझिशन आहे, तो जो आनंद असतो तो कौटुंबिक दृष्ट्या म्हणजे त्याचं सराचं मोल, त्याचं गुरुजनांचं मोल आणि त्याचबरोबर त्याचं कुटुंबाचं मोल, या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन त्याचं वर्णन करता येणार नाही अशा पद्धतीचा तो क्षण असतो. आणि निश्चितच आहे की ज्या वेळेस मेरिटमध्ये तो 92 पाडतो तर त्याचा अभिमान हा निश्चितच आहे. बरोबरच आहे. तर हंसराज, व्हॉट वॉज युअर स्टडी स्ट्रॅटेजी? क्लास, स्कूल, सेल्फ स्टडी हे सगळं तू डेली रुटीन मध्ये मॅनेज कसं करायचं? सकाळी 7 to 1 मध्ये जेव्हा स्कूल असायची त्या स्कूल टाइम मध्ये मी जे स्कूलमध्ये शिकवलेलं आहे ते लक्षात ठेवून व स्कूलचा जो अभ्यास आहे तो दुपारपर्यंत कंप्लीट करून संध्याकाळी जेव्हा क्लासला जायचो तेव्हा क्लासचाही देखील अभ्यास करून संध्याकाळी थोडं सेल्फ स्टडीला थोडं स्वतःला टाइम द्यायचो. काय डाऊट्स असतील ते सरांना विचारून घ्यायचो व वेळेवर सर्व अभ्यास करायचो आणि त्याच प्रकारे टाइम मॅनेज. हंसराजचे वडील, तुम्हाला मी प्रश्न विचारते की हंसराज जेव्हा प्रमिला अकॅडमी मध्ये आला तेव्हापासून ते आतापर्यंत तुम्हाला त्याच्यात ग्रोथ दिसली का? व ती कशा प्रकारे दिसली ग्रोथ? निश्चितच. कारण कसं आहे माहिती आहे का की विद्यार्थी फक्त हुशार जरी असेल तरी त्याच्याकडून त्या गुरुजनाकडनं किंवा त्या सरांनी त्या विद्यार्थ्याला घडवताना त्याच्यात काय दडलेलं आहे हे जर ओळखायचं असेल, विद्यार्थी ओळखता आला पाहिजे, विद्यार्थ्याला आपला ओलावा वाटला पाहिजे, त्या शिक्षकाबद्दलचा आदर वाटला पाहिजे आणि हे जेव्हा त्याला विश्वास होतो त्यावेळेस तो त्याच्या शिक्षकाचा जवळ जातो आणि त्याचा उत्साह एवढा वाढतो की कदाचित त्याला न समजलेलं एखादं मॅथ असेल, एखादा कुठला क्वेश्चन असेल तर तो त्या तळमळतेने, त्या विश्वासाने, त्या प्रेमाने एकत्र येऊन ते टार्गेट अचीव करतो. तो क्वेश्चन त्याला येत नाही, तो होत नाही तोपर्यंत त्याचा पाठलाग करतो आणि हे जे काय आहे कष्ट, ही जी काय मेहनत आहे ही प्रमिला अकॅडमी. थँक्यू सो मच सर की तुम्ही एवढं छान बोललात. तर हंसराज, आपल्या ज्या क्लासमध्ये 5 प्रिलियम्स होतात SSC बोर्डच्या दृष्टीने, ओके, मुलांकडून प्रिलियम्स टेस्ट सिरीज घेतल्या जातात, प्रिलियम्स होतात, तर त्याने तुला कशी मदत झाली? प्रिलियम्समुळे माझे सर्व जे म्हणजे मी जे काही मिस्टेक करत होतो ते मला कळायला लागले आणि प्रिलियम्स मी याप्रमाणे देत होतो की माझी जी बोर्डची एक्झाम आहे तर बोर्डची एक्झाम मध्ये जे काही माझे मिस्टेक होऊ शकतात ते मला समजले व मी ते पुढे जाऊन सुधारणा केली त्याच्यात. व त्याच्यातून काही अजून डाऊट्स आले तर शिक्षकांकडनं सुद्धा मदत भेटली. त्यामुळे तो एक फायदा झाला मला आणि सर्वात चुका म्हणजे जे काही मेन मी मायनर चुका बोलतो आपण त्या म्हणजे टाळायला लागल्या. तुम्हाला या 2 वर्षात प्रमिला अकॅडमीचा काय अनुभव आला? म्हणजे मुलाच्या शिक्षणाबद्दल की कसं? नाही, मुला म्हणजे ओव्हरऑल म्हणजे प्रमिला अकॅडमी बद्दल किंवा हंसराज बद्दल काय मदत झाली? कसं आहे, मला एकंदरीत असं लक्षात येतं की जे आपण भरपूर मोठमोठे क्लासचे नाव ऐकलेलं असतं, पण माझं स्वतःचं मत असं सांगेल की खूप मोठं नावाजलेला क्लासपेक्षा जो मिडियम आहे पण विद्यार्थ्यांना घडवण्यात खूप काही मोलाचा वाटा आहे त्याचा, याबद्दलच जर खरोखर सांगायचं झालं प्रमिला अकॅडमी बद्दल तर ते सोप्या भाषेत आणि सरळ सांगायचं मुलाकडे बघितल्यानंतर असं मला वाटतं की एक कष्टाळू
प्रामाणिकपणा आणि संस्कारमय या गोष्टी जर विद्यार्थ्यांमध्ये दडल्या तर विद्यार्थी घडताना खूप मोठी मदत होईल. आणि सर्वात मोठा आहे, विद्यार्थ्याला शिक्षकाचा आदर वाटला पाहिजे. शिक्षक हा माझा आहे, मी कधी पण विचारलं, ती भीती त्याच्या मनातून गेली पाहिजे. हे जर कधी मिळत असेल तर ते निश्चित प्रमिला अकॅडमीचं यश आहे. बरोबरच आहे सर. म्हणून तर आपली USP आहे की आपण म्हणजे हेच सर्व प्रयत्नशील राहावं किंवा हे सर्व कंटिन्यू ठेवावं, बरोबर. जसं की आपण फक्त 20च मुलांची बॅच घेतो. विशेष म्हणजे प्रमिला अकॅडमी बद्दल जर शॉर्टकट अजून सांगायचं झालं तर पूर्वी गुरु विद्या घेतली जायचं की गुरुकुल असायचं. गुरुकुल की त्याच्यात जेव्हा एखादी एक्झाम घेतो ना आपण, त्या एक्झाम घेताना उदाहरणार्थ म्हणून मी 1-2 मिनिटं सांगतो की द्रोणाचार्यांनी अर्जुनाला क्वेश्चन केला किंवा त्यांचे विद्यार्थी शिष्य जे होते त्यांना की तुम्ही जे काही शिकलेलं आहे, तुम्हाला जे शिकवलेलं आहे, तर त्याच्यात मला आता परीक्षा घ्यायची आणि मी फक्त एक क्वेश्चन करतो की प्रत्येकाला विचारलं, त्याच्यातल्या एकाला विचारलं की बाबा रे, त्यांनी संकल्पना केली होती की आपल्याला झाडावर बसलेला पोपट डोळा फोडायचा आहे बाणाने. त्यावेळेची परिस्थिती अशी झाली की प्रत्येकाला विचारलं तर त्यावेळी एक विद्यार्थी म्हटला की मला झाड दिसतं, तुला काय दिसतं बा, तयारीला आहे. पण ज्या वेळेस अर्जुनाला क्वेश्चन आला की तुला काय दिसतं, त्यावेळेस परफेक्ट उत्तर जे अपेक्षित होतं गुरुला, की जे आपण मुद्देसूद म्हणतो, एक होतं की मला झाडावर बसलेला पोपटाचा फक्त आणि फक्त डावा डोळाच दिसतोय, बाकी काही दिसत नाही. हे जे काही ध्येय आहे त्या मुलाच्या परीक्षाची तयारी जी आहे, तुम्ही मगाशी म्हटले की ज्या काही 4-5 आपल्या ज्या टेस्ट घेतल्या जातात की जी बोर्डाची एक्झामच्या अगोदर की मुलाला भीती जी आहे ती निघून गेलेली असते आणि तो जनरल झालेला असतो की चला मी आता देऊ शकतो. हा जो विश्वास आहे, हा विश्वास म्हणजे प्रमिला अकॅडमीचं सक्सेस. थँक्यू सो मच सर. सर, तुमच्या या अशा फीडबॅकमुळे, तुमच्या या सपोर्टमुळे आम्हाला अजून काम करण्याची प्रेरणा मिळते, अजून उत्साह येतो की असंच आम्ही काम करत राहू. तर हंसराज, आपल्या ज्या क्लासमध्ये फेस्टिवल्स होतात किंवा आता रिसेंटली आपला फेअरवेल झाला, अॅन्युअल डे झाला, त्याबद्दल एखादी खास आठवण तुझी? सर्व मित्र एक सोबत होते त्यामुळे तो एक वेगळाच आनंद असतो. त्यामुळे ती एक आठवण राहील माझ्या मनात. आणि व प्रमिला अकॅडमी द्वारे जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला त्याच्यात खूप काही म्हणजे मजा आली असं म्हणू शकतो आणि ते अविस्मरणीय राहील. तुझी त्यातली एखादी अशी आठवण की तो क्षण तू अजिबात म्हणजे असं अविस्मरणीय आहे, तो तू विसरू शकत नाही? शिक्षकांसोबत मजा केलेला तोच एक क्षण. तर हंसाचे वडील, आपण जसं बोलतो की फेस्टिवल्स, जसं आपण क्लासमध्ये फेस्टिवल सेलिब्रेट करतो, अॅन्युअल डे सेलिब्रेट करतो, ह्याबद्दल तुमचं मत काय आहे? प्रमिला अकॅडमी जी पद्धत आहे ना सिस्टीमची, ती निश्चित मला खूप आवडलेली आहे. की माझी अपेक्षा जी सुरुवातीला असं वाटलं नव्हतं की हंसराज हा 92 पर्यंत जाईल. काय बोलता? हा, कारण का माहितीये का की त्याच्यापेक्षा जास्त मिळवणं हे प्रत्येकाचं ध्येय असतं, पण कदाचित 90 अबोव गेला पाहिजे. परंतु त्याचा स्वतःचा आत्मविश्वास होता की पप्पा मी 95च्या खाली येणार. ठीक आहे, 1-2% आपले प्लस मायनस होऊ शकतात, त्याच्यावर नाही. पण हा जो काही बाकीचा आहे की अविस्मरणीय क्षण जसे त्याला सांगता आला किंवा नाही आला, तो त्याच्या पद्धतीने त्याने मॅनेज केलं. पण माणसाला जर घडवायचं असेल तर अष्टपैलू ज्याला म्हणतो आपण, सर्व गुण संपन्न, तर त्याच्यात एंटरटेनमेंट आलं पाहिजे, त्याच्यात खेळ आलं पाहिजे. आणि मग ती जी काही फ्रेशपणाने तो जो स्टडीसाठी जो वेळ असतो, तो वेळ याची संपूर्णपणे जी सांगड घातलेली आहे प्रमिला अकॅडमीने विद्यार्थी घडवताना, हा सर्वात मोठा वाटा आहे की तो भल्या भल्या मोठमोठ्या क्लासमध्ये ते मिळत नाही. की जे तुम्हाला प्रमिला अकॅडमी निश्चित देते, ज्याचा विश्वास असेल त्याने निश्चित अनुभव घ्यावा. अनुभव घेतल्यानंतर निश्चितच विद्यार्थ्याला हा फायदाच असेल, त्याचा लॉस होणार नाही. ही गॅरंटी एक प्रकारची आमच्या सारख्याकडनं त्याचं हित आणि त्याचं बाकीचं जे काही आउटपुट आहे ते आउटपुट रूपी दिसल्यानंतर मनाला बरं वाटतं, चांगलं वाटतं. आणि आम्ही 2 जण सांगू शकतो दुसऱ्याला की नाही, जर प्रमिला अकॅडमीला क्लासला जर कधी स्टुडंटला टाकायचं असेल तर तुम्ही बिनधास्त टाका. कारण पालकाचंही कर्तव्य आहे की मुलाकडे लक्ष देणं. तसं पालक बनूनच शिक्षक त्याच्या पाठीमागे उभा राहतो आणि त्याच्याकडनं करून घेतं. ही काळाची गरज आहे, हे आपल्याला प्रमिला अकॅडमीमध्ये मिळतं, एवढं निश्चित सांगतो. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच.
तर हा राज आपल्या क्लासमध्ये जो ओरल शेड्यूल असतो, जो ओरलचा पॅटर्न आहे, ज्याला म्हणून लर्निंग करून देतो, त्याबद्दल म्हणजे त्या बाबतीत तुला अभ्यासामध्ये काय मदत करते? माझं जे ओरल्समुळे तर जे आन्सर असतात ते लर्न झाले. व म्हणजे तोंडी पाठ झाले एक प्रकारे बोलायला गेलं तर. आणि ज्या मुलांचे आपल्या क्लासमध्ये हे पण होतं एक, की ज्या मुलांना रीडिंग पण जमत नव्हती, ते रीडिंग पण घ्यायचे. ती गोष्ट पण एक गोष्ट आवडायची मला. व जेव्हा मी मित्रांना जेव्हा वर्ड्स वगैरे सांगायचो, त्याच्याने माझी स्वतःची प्रॅक्टिस व्हायची किंवा मॅथ्सचे काही डाउट्स असेल ते सॉल्व्ह करायचे. त्याच्याने पण माझी मॅथ्स वगैरे प्रॅक्टिस व्हायची. आणि ओरल बाबत सर्वांचेच म्हणजे माझंच नाही सर्वांचेच फायदा झाला. नक्कीच. आपलं तुम्ही दुसऱ्या पॅरेंट्सला ऍज अ पॅरेंट्स म्हणून काय सजेस्ट करा? मी एवढंच सांगेल की कारण भरपूर क्लास आहेत, तुम्हाला भरपूर व्हरायटी दिसतील, प्रलोभन दाखवतील, परंतु जर खरोखर तुम्हाला विद्यार्थ्याला किंवा माझ्या मुलाला काय मिळेल कोणत्या क्लासमधून, त्याच्यासाठी किती महत्वाचं आहे त्या त्या वर्गाच्या त्या सिलेबसला धरून, तर तसा विचार जर करत असाल तर तुम्ही प्रमिला अकॅडमीला निश्चित भेट द्या. जेणेकरून माझा असा विश्वास आहे की त्यांची ओरल असेल, त्यांची टेस्ट घेण्याची पद्धत असेल, विद्यार्थ्याकडे त्यांच्या ज्या काही चुका असतील, त्यांचा जो पाय घसरत असेल, हा जो संस्कारमय एखादा पॉइंट आहे की जो जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा असतो, जीवनामध्ये क्षुल्लक गोष्टीचं महत्व, हे जर कधी तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर निश्चित प्रमिला अकॅडमीला तुम्हाला गेल्याशिवाय कळणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही नक्की अनुभव घ्या, विश्वास ठेवून बघा. 1 वर्ष विश्वास ठेवा, पुढच्या वर्षी तुम्हाला प्रमिला अकॅडमी बोलवणार नाही, तुम्ही स्वतःहून पुढे जाणार आणि विद्यार्थ्याचं आउटपुट तुम्हाला निश्चित त्याच्या रिझल्ट मधून दिसेल, एवढं निश्चित सांगू शकतो. म्हणून त्याचा लाभ घ्यायला काही हरकत नाहीये. आणि विशेष याच्याबरोबर अजून एक पॉईंट ऍड करतो की प्रमिला अकॅडमी म्हणजे फक्त आर्थिक सोर्स नाही. प्रमिला अकॅडमी म्हणजे फक्त तुम्ही शिक्षण शिक्षण आणि शिक्षण नव्हे, की जीवन घडवताना ज्या ज्या गोष्टीची गरज आहे तुम्हाला, माणसाला मी माणूस आहे हे जर समजलं, तो मी विद्यार्थी हे जर मला समजलं, कारण जीवनभर माणूस विद्यार्थी असतो, शेवटपर्यंत विद्यार्थी असतो, पण जिज्ञासू वृत्ती त्याच्यात दडलेली असेल, ती जिज्ञासू वृत्ती जर कधी त्याला बाहेर काढायचं असेल, आता तुम्ही मगाशी क्वेश्चन केला ओरल रूपी तुला काय फायदा झाला, कारण बऱ्याच वेळेस माणसाचा आत दडलेला असतं पण मांडता येत, आणि ओरलमुळे त्याला मांडण्याची जी ताकद मिळते, जी काही हिंमत मिळते, आणि ती हिंमत जर मिळाली तर भविष्यामध्ये कॉम्पिटिशन सारख्या ज्या एक्झाम आहेत, मग ती IPS असेल, IAS असेल वगैरे वगैरे, क्लास 1 क्लास 2 सारख्या, ते याला ओरलला तयारी करण्याची ऑटोमॅटिक गरज येत नाही, तर इथूनच सुरुवात केलेली असते. हा जो काही आत्मविश्वास वाढण्याचा जो भाग आहे, हा सगळ्या गोष्टीतून या ठिकाणी निश्चित मिळतो. त्याच्यामुळे माझी स्वतःची खात्री आहे की प्रमिला अकॅडमीला निश्चित तुम्ही एकदा भेट द्या आणि खात्री करा. चांगली गोष्ट आहे सर. ऍज अ पॅरेंट्स म्हणून दुसऱ्या पॅरेंट्सला कशी आपण पॅरेंटिंग करावी किंवा कसं आपण ऍज अ पॅरेंट्स म्हणून वागू नये किंवा वागावं, ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? पॅरेंटिंग बद्दल एक पालकत्व कसं निभावायला पाहिजे आपण? पहिली गोष्ट ही आहे की पालकाचं स्वतःच हे आहे की आपण जर कधी या क्लासला लावलाय तर त्या सरांवर विश्वास ठेवला पाहिजे की माझा मुलगा हा सरांकडे जातोय ना, तर काय झालं यापेक्षा ते जे सांगतील ते केलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात आहे ना, त्यांच्या ताब्यात दिल्यावरती त्याचे कंप्लेंट नको की असं आहे का तसं आहे, त्याच्याकडनं करून घेत, त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ते आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही आम्हाला सांगा आमच्या विद्यार्थ्याची कंप्लेंट किंवा आमच्या मुलाची कंप्लेंट, हे पालकाचं कर्तव्य की पूर्णपणे वेळ देणं, ज्या ज्या गोष्टी शिक्षक वेळोवेळी ज्या गाईड करतील त्याच्यात इम्प्रुव्हमेंट करून घेणं. आणि ह्या जर गोष्टी लक्षात घेतल्या तर मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी आहेत की याला वेळ नसतो. आता सध्याच्या युगामध्ये पालक वर्गाला वेळ नसतो, तर शिक्षकच पालक असतो. त्याच्यामुळे पालकांनी विश्वास टाकावा, इतर पालकांनाही ते सांगावं. बऱ्याच वेळेस काही वेळेस कंप्लेंट होतात की ज्या निगेटिव्ह असतात त्या योग्य नसतात, त्याच्या पद्धतीने त्यांच्यासाठी ते योग्य असेल, पण त्याचा निश्चितच विचार करावा की त्याला जेव्हा विद्यार्थी रूपाने तुमचं आउटपुट मिळतं त्यावेळेस या कंप्लेंट पूर्णपणे नेल झालेल्या असतात, आणि त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण कदाचित चुकीचं एखादा सल्ला दिला असेल, चुकीचं सरांना सांगितलं असेल,
ते रिलाइज होण्यासाठी हा अनुभव महत्वाचा आहे. म्हणून पॅरेंट वर्गाने एकदा विद्यार्थ्याकडे क्लासला लावल्यानंतर किंवा प्रमिला अकॅडमी दिल्यानंतर शिक्षक सांगतील त्या पद्धतीने जर त्याच्याकडनं करून घेतलं तर तुम्हाला आउटपुट निश्चित चांगलं भेटेल, रिझल्ट निश्चित चांगला भेटेल आणि भवितव्याच्या दृष्टिकोनातून त्याची गुणवत्ता वाढेल. ज्याला यशवंत, गुणवंत आणि कीर्तिवंत म्हणतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रमिला अकॅडमी. ह्यात अजून एक गोष्ट ऍड करू इच्छिते की पॅरेंट्सला पण तेवढंच लक्ष असलं पाहिजे की म्हणजे मुलाच्या वाटचालीकडे, की मुलगा कसा अभ्यास करतोय किंवा ह्याच्याकडे, त्या पॅरेंट्सचं पण तितकंच लक्ष असलं पाहिजे जेणेकरून पालक आणि शिक्षक ह्या दोघांची मदत करून विद्यार्थ्यांना एक चांगल्या रीतीने घडवता येईल. निश्चित त्यात काही शंकाच नाही, कारण का दोघांचं संगतमताने जर कधी विद्यार्थ्याकडे लक्ष असेल तर विद्यार्थी घडवताना एकदम सोपा आणि सरळ मार्ग होईल. त्याचा प्रवास जो आहे तो कठीण नसेल. तेच नाही. तर हंसराज, तू तुझ्या फ्रेंड सर्कलला काय सजेस्ट करशील की आपण कशा रीतीने अभ्यास केला पाहिजे किंवा आपण अभ्यासात अशी जी प्रगती आहे, असं जी ग्रोथ आहे ती कशा पद्धतीने मेंटेन केली पाहिजे? आपण सुरुवातीपासून जर चिकाटीने अभ्यासाला लागलो व सुरुवातीपासूनच नीट त्याच्यावरती लक्ष देऊन आपले जे काही मिस्टेक्स होत असतील त्याच्यावर इम्प्रूव्हमेंट करून जर तसंच पुढे जात राहिलो तर आपल्याला पुढे काही अडचण येणार नाही व आपण असेच पुढे जात राहू, अशी मार्क्स देखील आपल्याला मिळते. थँक्यू सो मच हंसराज आणि हंसाचे वडील की तुम्ही आम्हाला इतका वेळ दिला, मुलाचे शब्द आमच्यासोबत शेअर केले, तुझी जर्नी तू शेअर केलीस. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. तर बघितलंच असेल अशा रीतीने हंसराजने आपली जी जर्नी आहे ती आपल्यासोबत शेअर केली आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये अजून एका मुलासोबत, अजून एका नवीन स्टोरी, एक नवीन जर्नी सोबत. थँक्यू.